तर स्वामींची सेवा कोणती करावी, कशी करावी? तर ज्यांना जे शक्य आहे त्यांनी ती सेवा करावी. स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत लहानसा आणि दिव्य असा ग्रंथ. या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. तर हे पारायण कसं करायचं? तर ज्यांना मांडणी करून करायची आहे त्यांनी मांडणी करून केलं तरीही चालण्यासारखं आहे, आणि ज्यांना मांडणी करणं शक्य होणार नाही किंवा ज्यांच्या घरात मांडणी करण्यासाठी जागा कमी आहे त्यांनी मांडणी न करता देवासमोर बसून वाचन केलं तरीही चालतं. स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत लहानसा ग्रंथ आहे. त्याचं जर संकल्पयुक्त पारायण केलं तर आपली मोठ्यातली मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होते. स्वामींची मनापासून केलेली सेवा कधीही वाया जात नाही. आता वाचन करत असताना आपल्याला पहिल्या दिवशी मात्र संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपण किती पारायण करणार आहोत, आपण मनामध्ये किती करण्याचं ठरवलं आहे, संकल्प करत असताना परमेश्वराला आपण सांगायचं की आम्ही आजपासून इतकी पारायण करणार आहोत, आणि आपली जी काही इच्छा आहे ती बोलून संकल्प करायचा आणि त्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करायची. एक पारायण म्हणजे पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत एका जागेवर बसून वाचन करणे म्हणजे एक पारायण करणे असा त्याचा अर्थ होतो. जर कुणाला इतकं वाचन करणं शक्य होणार नसेल तर ते 3 दिवसांचं पारायण सुद्धा करू शकतात. वाचन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्या दिवशी आपण ज्या वेळी वाचन केलेलं आहे तर प्रत्येक दिवशी त्याच वेळी आपण वाचन करायचं व शक्यतो मध्ये उठणार नाही याची काळजी घ्यायची. जर आपल्याला एका जागेवर बसून वाचन शक्य होणार नसेल तर आपण 3 दिवस रोज 7-7 असे 3 दिवस 21 अध्याय वाचून एक पारायण सुद्धा पूर्ण करू शकतो, किंवा एका जागेवर बसून एकाच दिवशी 21 अध्याय वाचून एक पारायण सुद्धा पूर्ण करू शकतो. पण जसं आपण संकल्प केला आहे किंवा जसं आपण ठरवलं आहे तसं ते पारायण आपल्याला करायचं आहे. पारायण करायच्या आदल्या दिवशी जर तुम्हाला जवळ कुठं स्वामींचं मंदिर किंवा दत्तांचं मंदिर असेल तर तिथं जायचे. त्या मंदिरात एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आणि श्री दत्त महाराजांना प्रार्थना करायची की उद्यापासून मी हे पारायण सुरू करणार आहे. तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि त्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करायची. त्यांना मांडणी करणं शक्य होणार नाही, ते देवासमोर बसून ज्यांनी वाचन केलं तरीही चालू शकतं. पण या कालावधीमध्ये घरामध्ये नॉनव्हेज शक्यतो नसावं, किंवा जे वाचन करणार आहेत त्यांनी नॉनव्हेज अजिबातच खायचं नाही. बाकीच्यांनी घरातल्यांनी जर खायची इच्छा असेल तर त्यांनी खाल्लं तरी काहीही हरकत नाही. अशा साध्या पद्धतीनं जरी आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तरी सुद्धा आपली मोठ्यातली मोठी इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.